ठिकाणी जी तरुणाई उपस्थित आहे, आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या नामसप्ताह नामपंढरीची धुरा आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. आणि ज्येष्ठ मंडळींना सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो महाराज, तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं आणि हा देह खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण फक्त दोनच प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न, तुमची तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न, तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये पुढं असताना त्या अध्यात्म क्षेत्रातही नामसप्ताहातही तेवढीच पुढं आहेत. तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला आपल्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल. आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे की आपली तरुणाई या निमित्तानं पुढं आहे. म्हणून आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठीही एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे तरुणाईलाही सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो, तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहे, तुम्ही गावातल्या चौकात आलात, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर जन्म देणाऱ्या बापाची मान मात्र खाली शर्मेने गेल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही गावातल्या चौकात आलात, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक तुमच्या जवळ येऊन नम्रतेने तुम्हाला जर नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानात ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा मुलं अध्यात्म क्षेत्राकडे येतात, नक्कीच ते माझ्या इतर विषयांपासून दूर जातात. आणि खऱ्या अर्थानं आपली तरुणाई या निमित्तानं या नामसप्ताहाचा झेंडा घेऊन पुढं आहे. म्हणून आपल्या सगळ्या तरुण वर्गासाठीही एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य परमपूज्य श्री संत तात्या महाराज महापुरुष यांच्या मंगल आशीर्वादानं गेल्या 25 वर्षापासून अवतरणारी ही पंढरी आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी सरस्वती मातेचं काल सकाळी आगमन झालेलं आहे, त्या आदरणीय व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य भगवान महाराज गिरमकर बाबांच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे संगीत गाथा वाचनकार हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य संजय महाराज गिरमकर आनंदवाडीकर दोन्ही बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. एकदा जोरदार कडाळून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आज या जगाच्या पाठीवर महाराज कोणतीही गोष्ट घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला उसनी मिळू शकेल. पण हिंदू धर्मशास्त्र आणि वाल्यक्यशास्त्र असं सांगतं, या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे, आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. आणि आज खऱ्या अर्थानं सकाळचा नाश्ता ज्यांचं दातृत्व होतं श्री बबनदादा सिद्धू शिंदे, सकाळची पंगत आदरणीय श्री धोंडेबाबा मारुती डोके, सायंकाळची खऱ्या अर्थानं पंगत श्री सुभाषलालदादा गांधी, शरददादा जमदाडे, चंद्रकांतदादा शिंदे, नवनाथदादा सूर्यवंशी, जालिंदरदादा बोडके, राहुलदादा राऊत, बापूदादा बनकर, सुनीलदादा पाटील शिंदे, मनोहरदादा शिंदे, गणेशदादा आणि अनिलदादा शिंदे. खऱ्या अर्थानं या समस्त दातृत्वांचं एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण इथं आल्यानंतर मला पहिलंच वाक्य आजच्या दातृत्वांसाठी एकच सांगितलं की महाराज इथं कुणाचंही नाव घ्यायचं नाही, कारण हा सप्ताहामध्ये खऱ्या अर्थानं हा आमचा गावचा सप्ताह आहे आणि आमचं गाव ही आमची एकजूट आहे. त्यामुळे चुकूनही कुणाचं नाव घेऊ नये. परंतु हे दातृत्व जाते हे खऱ्या अर्थानं पुढच्या सप्ताहांसाठी प्रेरणादाते असतात आणि म्हणून तो उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या समज दातृदात्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे, दादांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामपंढरीला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही समस्त महाराष्ट्रातील कोहिनूर रत्न. कारण बाबा एक वाक्य व्यासपीठावर जबाबदारीने बोलतो, कारण जर दूरदर्शनवरती आपण अजय अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात आई पप्या कपा तेव्हा प्या तोपक, पण त्यामागं त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकटाल तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतात नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतात, पण जेव्हा नामपंढरीमध्ये उभे राहतात असा काही स्वप्नवित करतात, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. बाबा आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकटाल तर धारकरी. दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करताना दोघांच्याही हाताला गठ्ठे पडलेले आहे, पण जेव्हा हार्मोनियमवरती बोट जातं आणि मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. बाबा आपल्याही चरणावर दोघांच्या साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे
वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे ते परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. एकदा जोरदार कडाळून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे ते परम आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आणि समस्त टाळ महर्षी आपणा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. एकदा जोरदार कडाळून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे विषयतत्वानं ही सगळी लेकरं आणि त्यांना घडवणारे त्यांचे आदर्श गुरुजन यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. या लेकरांसाठी, त्यांच्या गुरुजनांसाठी आणि मातापित्यांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी आढळवकर एकदा अपेक्षा आहेच, एकदा जोरदार कडाळून टाळ्या होऊनच जाऊ द्यात. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला आदिशक्ती, हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज आपल्या नामसप्ताहाचा द्वितीय दिवस आहे. म्हणजे आपण आपल्या सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये आहोत. म्हणून आज अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा, कीर्तन, नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या 25 वर्षापासून या पुण्यपावन तीर्थक्षेत्र मातीलाही हा वसा आणि वारसा आहे. तरी ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं तरुणाईनं खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर घेऊन या 25व्या वर्षी रौप्य महोत्सव वर्षानिमित्त एवढ्या सुंदर नामसप्ताहाचं आयोजन का केलेलं आहे, किंवा खरंच आजच्या समाजाला या नामसप्ताहांची गरज काय आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? पटलं नाही तर पुढच्या वर्षी, पण आता बोलत चला. लक्षात घ्या, 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला जाऊ कमी बोलत चला. 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्ताहात आलं तर सप्ताह बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपा आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनामध्ये असे विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, आधी महाप्रसाद होता का त्यामुळंच, आणि आज शिपला आमटी होती का त्यामुळंच. लक्षात घ्या, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार
तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच भावे महाराज तुम्ही पाकिट नेणार आहे. लोक फक्त आमच्यावर घसरायला येतो, पण लक्षात घ्या महाराज, आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं वास्तवात क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढा सुंदर नामसप्ताची गरज. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरे रूप होय हरे रूप होय कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ही सवय लावूनच घ्यायची महाराज, कारण हे संप्रदायाचं वैभव आहे आणि ते जपणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून तर लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं महाराज सांगतात अध्यात्म क्षेत्र आधारे जर पाहिलं तर मुक्ती म्हणजे मोक्षकडा राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि आजच्या तरुणाईच्या दृष्टीनं विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन नामसप्ताह आहेत. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढा अमृतमय गोड नामसप्ताहाची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या मातापित्यांना धन्यता देतात. आता इथं खऱ्या अर्थानं एकच शब्द अत्यंत महत्वाचा आहे, आपुल्या हिता जो असे जागता. तुमच्या माझ्या जीवनाचं हित काय आहे? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रापंचिक जीवाचं हित काय आहे? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अध्यात्म क्षेत्राद्वारे तुमचं माझं हित काय आहे? आणि या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनीमधून हा देह प्राप्त झाल्यानंतर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. व या मृत्यू लोकातून जाताना तुमचं माझं हित काय आहे? या चारही चरणांमधला महत्वाचा शब्द हित आहे. आणि तेच हित आज समजून घेण्यासाठी आजचं नामचिंतन आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, महावैष्णवमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये हित या शब्दाचं फार मौल्य असं खऱ्या अर्थानं सांगतात. कारण महावैष्णवमौली ज्ञानोबाराय सांगतात तुमच्या माझ्या जीवाची हिताची व्याख्या नेमकी काय आहे? जे का मार्ग मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हितची लागी. म्हणजे या मृत्यूलोकामध्ये प्रापंचिक जीवाच्या हिताची व्याख्या भिन्न आहे. आता आचारसंहिता चालू आहे, मग पोलीस डिपार्टमेंटचं हित वेगळं आहे, नेते मंडळींचं हित वेगळं आहे, मतदारांचं हित वेगळं आहे, आणि रोज ढाब्याकडे पाहणाऱ्यांचं हित वेगळं. जास्त काही बोलत नाही, प्रत्येकाच्या हिताची व्याख्या भिन्न आहे. मग तुमचा माझ्या प्रापंचिक जीवाचं हित नेमकं कोणतं आहे? सोपं करून घेऊयात महाराज. आता दादा इथं जी समोर मोकळी जागा आहे, इथं बाबा विमानाचं लँडिंग झालं तर चालेल ना? माझ्या बोलण्याचं स्पीड जास्त होत नाही ना? भाषा कळतीये ना? मग चला पुढे. आता जर भगवान विष्णू नवीन कोरो विमान घेऊन आले
आणि विमानाचं लँडिंग या ठिकाणी केलं आणि इकडं पाहिलं, अरे वा, माझ्याच नामाचा गजर चालू आहे. गेल्या 25 वर्षापासून अखंड नामजप तुम्ही माझ्या नामाचा करत आहात. म्हणून आज मी तुम्हा सगळ्यांवर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं? फक्त कीर्तन झालं, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ता ज्या धर्ममंडपात आपण आहोत, हा धर्ममंडप परमात्म्याचा आहे. आणि तर मृत्यू आला तरी आपण खोटं बोलू शकत, आणि चुकून जर खोटं बोललोच पुढचं मी बोलत नाही. कारण खऱ्या अर्थानं मग आता किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार नाही आणि भावनेच्या भरात इथं व्यक्त होता येणार. कारण भैरवनाथ महाराज मागून पाहतायत. थांबू लागलं तर 1 मिनिट. ज्यांचं शिटरी जर वय त्याने तरी बोटवर करा. मी ये म्हणून राहिले. असं रोज सकाळी उठल्याबरोबर 5:45, दुपारी 1:45 आणि रात्री 9:45 नित्यने मला 3 गोळ्या रोज देणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असू द्या, पण वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही. मग प्रपंचात राहून आम्हाला कोणतं हित साधायचंय? हित ते करावे देवाचे. म्हणजे खऱ्या अर्थानं आणि हे ज्ञान, मग परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणं हे प्रापंचिक जीवाचं हित आहे. कारण इथं मायबाप सुद्धा 2 अंश रूप आहेत. एक तुमचे जन्म देणारे, तुमचे माझे जन्म देणारे मायबाप आहे, आणि दुसरे मायबाप संत मायबाप कृपा. म्हणजे दोनही अनुषंग आपल्याला पाहायचं आहेत. पण पहिला प्रश्न, हित ते करावे देवाचे चिंतन. मग आता परमात्म्याचं चिंतन करायचं. पण काही असंही म्हणतील, महाराज आम्हाला प्रचंड काम आहे आणि राहिलेल्या वेळामध्ये परत आमच्या हातात व्हॉट्सअप आहे, त्याच्यामुळं आमच्याकडे वेळ नाही. मग प्रापंचिक जीवानं, या नश्वर देहानं त्या ईश्वराचं चिंतन का करावं? प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण आज आपल्याला अभंग सोडवायचा नाही. कारण अभंग सोडवलाच जात नाही. कारण मला सांगा, अभंग कुणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय कोण? ज्यांना पाहून यमाला कापरं भरतं ते तुकोबाराय. म्हणजे खऱ्या तुकाराम तुकाराम नाम घेता आणि ते तुकोबाराय. ज्यांना खऱ्या अर्थानं यम आणि काळ, ज्याला आपण घाबरतो, तो लवून मुद्रा करतो. विचार करा. आता याही पुढे रामेश्वर भट्ट सांगतात, तुका विष्णू नो हे. असा भगवान परमात्म्याचा अवतार कार्य ज्यांचा आहे, जे संत रूपाला अवतार कार्य आहे, ते जगद्गुरु तुकोबारांचे शब्द सोडवण्याचं 25,000 पाकिट घेण्यात हिंमत आहे का? म्हणून अभंग सोडवला जात नाही, फक्त आपण अनुमोदन देत असतो. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, प्रापंचिक जीवाचं हित परमात्म्याच्या नामाचं मृत्यू लोकामध्ये चिंतन आहे. पण ते का करायचं? लक्षात घ्या, सोपं करून घेऊयात. आता जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा सिन पावला. हिंडता दिशा सिन पावला. माया व्यस्तियाला जीवा माझा मागे स्वहित नेनती कोणी. माझ्या स्वहित नेनती कोणी. माया व्यस्तियाला जीवा माझा माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला. माया वेशीला जीव माझा. सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ
मागे जिशिपी आला का? एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आता मला सांगा, खऱ्या अर्थाने एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा नामसप्ताह असू द्या, एक फोन केला का ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आढळगावचं आहे का इनामगावचं आहे? पण आजच नाही, आजपासून आपल्या नामसप्ताहाला सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं, या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थात 84 लक्ष योनीमधून हा ध्येय आम्हाला मिळाला, बरोबर. पण सर्व सुखाची आशा जन्म गेला. मग कोणतं सुख? आता आपल्या जीवनातलं सुख काय साधं आहे महाराज. आता सुखासाठी बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही श्रीगोंदा मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर होऊन 5-50 घेऊन तुम्ही आढळगावमध्ये आले. आता प्रत्येक गावात एक बाबा टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 6च महिने गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 3 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही, तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, धिलाख हे तल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणार आहेत. आज मृत्यू लोकातील दाहक वास्तवत आहे. आता पुढचे 1.5 तास बसल्या जागेवर मनोमन काही प्रश्नांची उत्तरं शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? बोलत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे बाबा. आता श्रीगोंद्यातून इकडे जामखेड रोडला लागल्यापासून जवळजवळ 35 नवरदेव पाहिले. 35च्या 35 नवरदेव होते. ते भांडारा पाहिलं तर उभं राहते बा, आपल्याच अंगावर पडतो काय. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता. चांगली खऱ्या अर्थानं लग्न जमलं. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं. गावची जिरवाय 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपला SMS करून फुलाच्या गाडीत वाजत गाजत जी बायको घरी आणली, तीच तुम्हाला न मला काय म्हणते? आता आम्ही काय येगळे का बाबा? तुमच्या पुढं आल्यावर बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला न मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता काळजावर हात ठेवून सांगा, सुखासाठी बायको केली, पण सुख मिळालं महाराज? उत्तर इथं देऊ नका, 11 नंतर घरीच जायचंय. सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून त्यातही लाडक्या बहिणीचे पैसे टाकून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन आली, तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरली, ही तर नवीनच टोळी आली भाऊ. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं, हा विषय जाणीवपूर्वक आज व्यासपीठावर बोलण्याची गावागावात गरज यासाठी निर्माण झाली. महाराज, आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, अरे खऱ्या अर्थानं 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण श्रीगोंदा पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते.
तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न फेकणाऱ्या गुंठ्यावर बांधासाठी एकमेकांना जर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकणात रुजलंय याचा मात्र दाहकतेने वास्तवात विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण सध्या या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार मनात येत असेल तर आम्ही एवढा गोड रामकथून शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासा हो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विष्णात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? कशाची? सोन्याची. इथं एक तोळा घ्यायचं म्हणलं तरी सोन्याच्या पप्पा बरोबर वर्षभर भांडावं लागते. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरुद्ध उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल 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 लक्षात घ्या महाराज. आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय घडवला, स्वतःची शेती घडवली, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचं आणि मुलांचं जीवन घडवलं, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची सुद्धा एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आज तुम्हाला या नामसप्ताच्या निमित्तानं सर्वांना एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाळती सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, आणि शेवटी त्या बांधातच मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकणात रुजलाय याचा मात्र विचार करावा लागेल. आणि इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना आज नम्रतेची एक विनंती प्रथमता करून जातो. महाराज, माझं कीर्तन जर तुम्हाला आज पटलं नाही तर पुन्हा मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका, पण आज तुमचा मुलगा म्हणून या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. मागच्या पिढ्यांपासून या फुटभर जमिनीच्या बांधांचे वाद तुमच्यापर्यंत पोहोचले, आणि गेल्या 10-12 वर्षांचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं 20 ते 22 लाख रुपये एकर असणारी जमीन आज 50 लाख रुपये एकर खऱ्या अर्थानं देऊन सुद्धा आज मिळायला तयार नाही. आणि रस्त्याच्या कडेला जर गेलो तर 20-20 लाख रुपये गुंठा आता खऱ्या अर्थानं तुमच्या मातीत सुरू आहे. पण मागच्या पिढ्यांपासून या फुटभर बांधांचे वाद आपल्यापर्यंत आले, आणि आपलंही निम्म आयुष्य या फुटभर बांधांच्या वादात निघून गेलंय. पण याच वादामध्ये सध्या आपण आपल्या पुढच्या युवा पिढीलाही, कारण युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखं तुपानं काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर योग्य मार्ग दिला तर युवा अवस्थेतलं हे वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही, पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर मात्र खऱ्या अर्थानं दुष्परिणामची सुनामी आल्याशिवाय राहत नाही. आणि हीच आपली गरम डोक्याची मुलं जेव्हा फुटभर बांधांच्या वादात पडतात आणि एखादी केस अंगावर पडते तेव्हा सरकारी नोकरीपासूनही कायमची दूर जातात, आणि शिक्षणापासूनही दूर जातात, आणि या फुटभर बांधांच्या वादात आपण आपली तिसरी पिढी सुद्धा उद्ध्वस्त करतोय, पण याचं भान मात्र आपल्याला राहत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, आज तुम्हाला एक प्रश्न मात्र नक्की विचारायचा वाटतो. जेवढे पैसे आज आमचे तहसील कार्यालयात गेलेत, जेवढे पैसे आजपर्यंत आमच्या कोर्टात गेलेत, त्यातला 1% रक्कम तरी आम्हाला त्या फुटभर बांधातून उत्पन्न म्हणून आजपर्यंत मिळाली आहे का?
याचा मात्र नक्की विचार करा. बरं, त्या बांधासाठी भांडतोय कुणासोबत? अहो, 8वीला येईपर्यंत तुम्ही अर्ध दातानं चॉकलेट तोडून तुमच्या भावाला दिल्याशिवाय कधी अर्ध चॉकलेट खाल्लं नाही. फक्त आता 1 आणि 2 पाभार इकडे इकडे सरकलं म्हणून आयुष्यभरासाठी जर भावासोबत आम्ही चेहरे बाजूला करून वितुष्ट घेणार असू तर खऱ्या अर्थानं एवढ्या गोड रामकथून आम्ही शिकलो काय? अध्यात्मशास्त्रातून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भाऊ भाऊ जर एकत्र आले तर क्रांती करू शकता, हे संस्कार सांगणारं रामायण आहे. आणि भावाभावांमध्ये जर वितुष्ट आलं तर काय होऊ शकतं हे सांगणारं महाभारत आहे. आम्ही कथा, रामायण कथा ऐकतो, पण जीवनात मात्र महाभारत घडवतो. म्हणून घराघरांचं फुटभर बांधामुळं आज घराघरात महाभारत झालंय. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आणि सगळ्यात म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं इतरांना कुणाला मध्ये आणू नका. 2 भाऊ जर एकत्र बसले आणि त्या भावांनी अरे 2 पाभार इकडं होईल किंवा 2 पाभार तिकडं होईल, पण एकत्र बसून जर हा वाद मिटवला ना तर तोच तुमचा पैसा येणाऱ्या काळात तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी वापरलात तर माझं एक वाक्य लिहून ठेवा. जेव्हा आपल्या सप्ताची 51 वर्ष पूर्ण झालेली असतील तेव्हा तुमच्या याच लेकरांनी ज्ञानाच्या आणि कष्टाच्या बळावर त्या बांधाच्या पलीकडे स्वकर्तृत्वातून 2 एकर जमीन विकत घेतली असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि सगळ्यात तरुण मित्रांनो, तुम्हालाही भावाच्या नात्यानं आज एक विनंती करून जातो. ही जी वयस्कर पिढी आहे ना महाराज, ही फक्त डोळे मिटेपर्यंत घरात सन्मानानं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही. पण हीच वयस्कर पिढी तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवसापासून या बाईनं बाईपण सोडून आपल्या लेकरांच्या सुखासाठी आयुष्यभरासाठी आईपण स्वीकारलं. आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, लाख मी आज पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरेत. आता उतारवा येईपर्यंत आज प्रत्येकानं फक्त एक विचार बसल्या जागेवर करा. या दोघांचं आयुष्य होतं, दोघांनी एकमेकांसाठी जगायला होतं, पण आपल्या लेकरांच्या सुखासाठी आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी ते एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली, नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या मायबापांची सुद्धा आम्ही ग्रामीण भागात फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी पंढरीची वारी केली तरी तो पंढरीश परमात्मा आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का? एवढा विचार या नामसप्ताहाच्या निमित्तानं करू शकलो तरी काल्याच्या दिवशी येणारा भगवान परमात्मा आपल्या घर नावाच्या गोकुळात आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल आणि लक्षात घ्या माझ्या बहिणींनाही तुम्हालाही एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला भाऊ आहे ना? आता विचारावं लागतंय. तुम्हाला भाऊ आहे ना? कारण आता तुमच्याकडे येणे प्लॉट हळूहळू वाढू लागलेत म्हणून विचारायला वाटायला लागला. आता भाऊ आहे ना तुम्हाला? 1500 आल्यापासून आवाज बसला काय? तुम्हाला भाऊ आहे ना? यांच्याबरोबर भांडताना घरात जेवढ्या मोठ्यानं बोलता तेवढ्या मोठ्यानं सांगा. तुम्हाला भाऊ आहे ना? तुमचं अवघडच आहे गाड्या. त्या भावाला भेटायला भाऊबीजेला जाणार आहात ना? त्या भावाला भाऊबीजेला ओवाळताना तुम्ही सांगता, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया
औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधन आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू खऱ्या अर्थानं आता आपल्याही मातीमध्ये 55 लाखाच्या पुढे एकर आणि 10 लाखाच्या पुढे गुंठा गेला. म्हणून तीच बहीण आता रक्षाबंधन आणि भाऊबीजेला राखी आणि रुमाला आणताना जर 500 रुपयाचा स्टॅम्प आपल्या भावाकडे हक्क मागण्यासाठी घेऊन येत असेल तर माझ्या बहिणी तुम्ही कितीही मार्गशीर्ष केले, कितीही श्रावणी सोमवार केले आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर नवरात्रात कितीही भगर खाऊन उपवास केले तरी तो भगवान परमात्मा तुम्हाला स्वर्गात काय नरकात जागा देईल का एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलो तरी आपल्या नात्यांमधलं गोकुळ पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज. कारण माझ्या बहिणीनं तुम्हाला हात जोडून एक वाक्य सांगून जातो. या जगातलं कोणतंही नातं पहा, प्रत्येक नातं 2 पिढ्यांपर्यंत सम्यक आहे. पण बहीण भावाचं नातं मात्र माझ्या बहिणीनं पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक आहे. कारण तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये उभा राहणारा तो तुझ्या जीवनातला सर्वात हक्काचा मित्र होता. पण तोच तुझ्या जीवनातला सगळ्यात मोठा हक्काचा मित्र गुंठाभर जमिनीसाठी आणि तुटपुंजा नोटांसाठी आम्ही दूर करणार असू तर परमात्मा आम्हाला कुशीत घेईल का एवढा विचार आम्ही करू शकलो तरी आपल्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज. मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? का महाराजांच्या नाव करायचंय? कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 32 रुपये किलो. पण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 68 रुपये किलो. म्हणजे एक घर बांधण्यासाठी तुमच्या जीवनातली जवळपास 30 वर्ष तुम्ही खऱ्या अर्थाने पप्यासाठी घालवलीत. बरोबर? ज्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही असा क्षणभंगूर देह 30 वर्ष पप्यासाठी एक घर बांधायला दिला. मग आपण गेल्यानंतर आपला लाडका बाबा म्हणेल का आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष या घरासाठी दिली, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाट्यावर गरम पाण्याचा हा देह बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं बरोबर, पण वास्तवात सुख मिळालं? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यानंतर चर्चा नको कारण त्या टोळ्या हल्ली वाढल्यात जास्त. पुरावा म्हणून एकच करा, पुढच्या 10 वर्षासाठी आपल्या गावात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत वरच्या आळीला वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला. पण एकदा वरच्या आळीला गोड पोळ्या पहिल्या श्रावणपाठीच्या वाटल्या, महिला मंडळ तिथून पुढे पप्या आपला राहात. तुम्ही म्हणताय मी म्हणत विठ्ठल. लक्षात घ्या महाराज. आता सुखासाठी बांध कोरले. बांधाई आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य आम्ही खऱ्या अर्थानं रक्ताच्या नात्यांबरोबर इतुष्ट घेतलं तो बांधाई आपला किती दिवस येऊ? एकदा आपली दशक्रिया झाली,
आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं आढळगाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका बाप्या कपाटातून तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी आपल्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्या आपल्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य वादात गेलं तो बांधाही आपला किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. मग ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला या मृत्यूलोकात जर मूळ विसावा घ्यायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या कलियुगामध्ये नामाधारे त्याच्या आधारे जर तो ईश्वर आपला असा केला तो बराय सांगता अंतपार सुखाची प्राप्ती आहे. पण त्या मार्गावर जर नेणारे संस्कार कोण देत असेल ते आपले संत रूपी मायबाप आणि जन्मदाते मायबाप आहेत. म्हणून तर माता पित्यांना धन्यता आहे. अभंगाच्या प्रतिवचनात आपुलिया हिता जो आस जागता आपुलिया हिता जो आस जागता आपुलिया हिता जो आपुलिया हिता जो आस जागता 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 हे आपुलिया हिता जो आस जागता आपुलिया हिता जो आस जागता आपुलिया हिता जो आस जागता हे धन माता पिता कया माता पिता कया माता पिता कया पुत्र होते जातेगा कोणी कन्या पुत्र होते जातेगा कोणी कन्या पुत्र होते जातेगा हे कोळी कन्या पुत्र होते जे जाते कोळी कन्या पुत्र होते जे जाते कोळी कन्या पुत्र होते जे जाते पुढं सगळे शांत मागे एकदा जोरदार करावून टाळ्या. शिपला आमटी जेवढी झणझणीत होती तेवढ्या जोरात वाजवा. लक्षात घ्या महाराज म्हणजे जो खऱ्या अर्थानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे माता पिता धन्य आहेत आणि खऱ्या अर्थानं हित ते करावे देवाचे इथून आपण निघालो होतो बरोबर. मग त्या परमात्म्याचं नामाचं चिंतन का करायचं? सत्ययुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती वेदानाधारे होती, त्रेतायुगामध्ये यज्ञाधारे होती, द्वापार युगात जपसाधने आधारी होते आणि कलियुगामध्ये ज्याची आत्ता मागच्या गुढीपाडव्याला 5058 वर्ष पूर्ण झाली असं सध्या सुरू असणारं जे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये संतांची मध्यस्थीनं मध्य मार्ग कलियुगी उद्धारे हरीच्या कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण देईल नारायण देईल करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा
सायकोलॉजी असं सांगते, बसल्या जागेवर कोणतीही गोष्ट जर 21 वेळा केली तर व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत. आपण 12 पर्यंत आलोय, लक्षात घ्या. आणि पुढच्या 1 तासामध्ये अजून 12, म्हणजे खऱ्या अर्थानं सवय उद्यापासून पक्की लागली जाईल. मग लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याची भेट जर खऱ्या अर्थानं व्हावी असं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं कोणतं साधन आहे? या मृत्यूलोकात संतांच्या मध्यस्थीनं कलियुगी माझे करावे तेने नारायण. मग खऱ्या अर्थानं परमात्म्याची प्राप्ती करण्याचं साधन परमात्म्याचं नाम आहे. त्या नामाचं चिंतन आपल्या हातून घडावं हे आपलं हित आहे. कारण लक्षात घ्या, पण आपण एवढे सोपे आहोत का? जे आपल्या जीवनातलं मूळ हित परमात्म्याच्या नामाचं चिंतन आहे, पण आपलं सगळं लक्ष कशावर? 7 वाजेपर्यंत आपलं लक्ष आज कोणता मेनू आहे, आणि 11:15 पासून पुढचं एकच लक्ष आहे, महाराज किती वाजता थांबणार आहेत, एवढंच. आपलं लक्ष कशावर आहे? प्रपंचावर आहे. आणि प्रपंच कसा आहे? खऱ्या अर्थानं दुःख देणारा. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हे दुःख बांधवणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोण. दुःख बांधवणे आहे हा संसार, सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. लक्षात घ्या महाराज. आता जगद्गुरु तुकोबराय सांगतात, प्रपंच दुःखमुळे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन महाराजांनी सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य, आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबराय या ठिकाणी या प्रमाणाने आधारे आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणात एक प्रश्न अल्पबुद्धीना असाही पडतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हा लेकरांना असं वाटतं की तुमच्यासह आदी संतांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य केल्यानंतर या मृत्यूलोकात तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटणार नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबरायला उत्तर देण्यास शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्येही प्रपंचाचे 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम, दूजा निष्काम. प्रपंचाचेही 2 प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ आता बदलले 1.5 वर्षापासून. रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही, पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी म्हणून ते वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझे कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले मायबाप. प्रपंच केला माँसाहेब जिजाऊ शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला गोविंद पंतांनी म्हणून तर खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडाच्या पाठीवरती सरस्वती मातेला लेखणीमध्ये उतरून समस्त जनांच्या कल्याणाचा आधारभूत साधलं. ते म्हणून खऱ्या अर्थानं ज्योतिर्मयी माझ्या सावित्रीमाईंसारखं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. बरोबर ना? मग महिला मंडळ आपली लेकरं
आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा. कारण त्यांचं कार्य काय आहे. अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला प्रकाशाचा मार्ग दाखवला, म्हणून तर आमच्या कन्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन बसल्या. हे वास्तव आहे. आणि निसर्गानं सुद्धा अचानक लाईट गेली, पण पुन्हा प्रकाश, म्हणून त्या ज्योतिर्मय आहेत. लक्षात घ्या महाराज, या महामातांनी महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली, ज्यांनी समाज घडवलाय. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय येऊन बसले दादा. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. गुड्डीकून काय जे हरीची अपेक्षा करता. बरं आपल्याला बोलून काय करायचे दादा. राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असावं. हे घरात घासताना दरवाजा फटीत अडकत्यात का माहेराला भाऊबीजेला जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डीकून जहरीची अपेक्षा काय करता. बरं एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले. मी इथून गेल्यावर चर्चा नको, घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलटं फिरून बोलत असेल तर खऱ्या अर्थानं कतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलटं फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 15 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे मात्र उडे ठेवून ऐकावं ही प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामवलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. शेवटपर्यंत आवाज येतोय ना इकडे. कारण वैदिक काळापासूनचा अभ्यास आपण जर केला तर जन्मदात्या आईला खऱ्या अर्थानं जर जे शब्द होते तो आई हा शब्द होता. पण आता काळ इतका बदलला की आता आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय, म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे. माँसाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा माँसाहेब काय करायच्या हो. माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या. कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का हो आपल्या ही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजेत. आपल्या ही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत. आपल्या ही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत. आपल्या ही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत. आपल्या ही पोटी उद्याची रमाई जिजाऊ जन्माला आली पाहिजे. आपल्या ही पोटी उद्याची ज्योतिर्मयी खऱ्या अर्थानं रमाई जन्माला आली पाहिजे. आपल्या ही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले भो. फॅरन लवलीचा जमाना आलाय दादा. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा आहे. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आज योगायोग असा, आज गौतमी पाटीलही इकडं कर्जतच्या पट्ट्यात आहे आणि तिला जाताना बातमी कळाली आढळगावमध्ये एवढा सुंदर सोहळा चाललाय. आज दुसरा दिवस आहे. 9 ते 11 कीर्तनाची वेळ आहे. मग संध्याकाळी 10 वाजता आपण 10 मिनिटं भेट द्यायला आढळगावला जाऊ. आणि एवढीच बातमी दादा आजूबाजूच्या 20 गावात फिरत राहिली की आज गौतमी पाटील 9:45 वाजता इथं भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, आपल्या आजूबाजूच्या 20 गावातलं एकतरी पोरग त्या गावात सापडेल का. सगळे कुठं असतील. आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील. कोण सायकलवर, कोण मोटरसायकलवर, कोण पिकअपमध्ये, कोण ट्रॅक्टरमध्ये, कोण आयशरमध्ये. काहीच नाही मिळालं, काही जीसीपीच्या फणीवर. पण सगळे कुठं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समान त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला सावित्री म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का.
असंही मला म्हणायचं नाही, सोपं करून सांगतो. आता 3.5 वर्षापूर्वी बाबा आपल्याकडे लॉकडाऊन येऊन गेलं. या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? यांच्याबरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं भांडतं तेवढ्या मोठ्यानं सांगा, स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. आणि स्वर्ग, शिपला आमटी भाकर, लक्षात घ्या महाराज. नाही, कारण तुमच्या ह्या परिसरामध्ये, कारण आपण पंढरपूरला गेलो तर पंढरपुरी आमटी आहे, आणि या भागात आलं तर शिपला आमटी ही शिपी आमटी ही महाराष्ट्रात फेमस आहे, बरोबर ना? आणि खऱ्या अर्थानं आज तीच होती मला वाटतं ना, बरोबर ना? एकदा अन्नदात्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज. आता खरं सांगा, मुलगी गोरीपान आहे पण स्वभावानं जर अत्यंत खऱ्या अर्थानं चांगली नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींनो, याचा विचार करायला हवा. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल या रौप्य महोत्सवी नामसप्ताच्या निमित्तानं काल्याच्या दिवशी या ठिकाणी येणारा अवतीर्ण होणारा भगवान परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळामध्ये अवतीर्ण व्हावा, तर आजपासून मी दिसते कशी, यापेक्षा मी घरात वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी, आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही यापुढे प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका, पण आम्ही आमच्या सासऱ्यांसह घरातल्या किजरांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही, पण परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. आता काही दिवसापूर्वी मराठवाड्यात एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला घरात प्रत्येक शब्दात टाकून बोलते, आणि सासरे तर एवढे हुशार आहे, मी घरात असले का म्हणतात, काय चालले बाळा, बरी येस ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी ये म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते फक्त माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि तिकडं वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. मग तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, मी हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते, तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडं उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींनो, माझं आजचं चिंतन तुम्हाला पटलं नाही तर मरेपर्यंत बोलू नका, पण तुमचा भाऊ म्हणून या भाऊबीजेच्या अगोदर भावाच्या नात्यानं तुमच्याकडे एक विनंती करून जातो. सध्या मुलीच मिळत नाही, त्यामुळं लग्न सीजन वर्षभर चालू आहे. इथून पुढं आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून तुमच्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो, आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून ती उद्या डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही आमच्या घरात लक्ष देतोय का? माझ्या बहिणींनो, याचा नक्की विचार करा. आता तुम्हालाही भाऊ आहे ना, महिला मंडळ असं होऊ नये, पण आज कीर्तन झाल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईचा तुम्हाला फोन आला आणि तिनं सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याला आज रात्रभर? ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता? त्यालाही बिचाराला 4 देवाला नवस करून मिळाली,
निघाला रातच्या 12:30ला. आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, तुम्ही आज बदललेलं आढळगाव पाहताय, आज बारमाही पाण्याखाली असणार आढळगाव पाहताय. पण 40 वर्ष जर मागं गेलात ना, इथं बसलेल्या तुमच्या त्याच सासूनं 25 रुपयानं मजुरी करून तुमच्या नवऱ्याचं शिक्षण घडवलंय, आणि त्याच तुमच्या सासऱ्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून खऱ्या अर्थानं तुमचं सासर उभं केलंय. ते सासरे तुमच्या आईवडील होऊ शकत नाहीत का? याचा या सोहळ्याच्या निमित्तानं मात्र नक्की विचार करा. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं, सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा, आणि आढळगावची सासू ब ब ब ब ब ब. तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्म्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांग, थांब 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन, तवाच तू जाग्यावर येशील. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली, सुनबाई अवकाळी पाऊस चाललाय, तिकडे युक्रेन पेटलंय, इकडे इजिप्त पेटलंय, तिकडे इराण पेटलंय, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, आणि तिकडला बॉम्ब इकडे पडला तर काहीच राहायचं नाही. आपला सप्ताह चाललाय, पोळ्या करायच्यात, तू डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावची सासू होती, गेली शेतात, आली सोयाबीनला चक्कर मारून, पण ती घरी नाही गेली, ती निम्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची, गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता अख्ख्या खालच्या आळीला डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेलं एका जरी सासूबाईला आज जर बऱ्या अर्थानं वाईट वाटलं असेल, तर व्यासपीठावरून मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेना तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, का आमच्याकडे पाठवायचं आहे? मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. अंधारात वेगळाच विषय चाललाय. आत्या म्हणलं पाहिजे, आत्या, आत्या, आत्या. आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज काळजावर हात ठेवून, आणि ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं आपल्या काळजावर हात ठेवून भैरवनाथ महाराजांची शपथ घेऊन स्वतःच्या अंतकरणाला मात्र आज एक प्रश्न नक्की विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या त्याच घरात, आमच्या त्याच सुनेला आम्ही सुद्धा घरात जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपाचा नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक या मृत्यूलोकात खऱ्या अर्थानं जर पाहायचे असतील तर स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या माझ्या घरातली 2 दारं आहे. ज्या घरात सासू सुनेचं नातं या मृत्यूलोकात चांगलं आहे ते घर म्हणजे या मृत्यूलोकातील स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे या मृत्यूलोकातील नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कन्सर्टला कमीत कमी 10 ते 15 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 10-10 वर्षाची लेकरं येतो, पण आज दरवाजात 1-1 तास उभी राहत आहेत. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 10 वर्षाच्या लेकराची आज वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं, तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं? या विवेचने 1.5 वर्ष त्याला झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण दिवसभराच्या सगळ्या कामाचा ताण डोक्यावर घेऊन फक्त समाधानासाठी जेव्हा तो घराचं उमरा उलटून आत येतो ना, आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले
आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई अख्ख्या मळ्याला जाऊन सांगते दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून याला वाढवलं, पण काल बायकोने त्या बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्त आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हाणेल, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय शुद्ध बीजा पोटी, 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 हॅलो 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 शुद्ध बीजा पोटी, लक्षात घ्या महाराज, बीज जर शुद्ध असेल तर फळही शुद्ध, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. आता सोपं करतो महाराज, आपल्याकडे महत्वाचं पीक कोणतं? कांदा. आता कांद्याच्या रोपाची लागवड केली, पण सध्या सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्याचं मूळ सडलं. तर आपण कितीही महागडी खतं वापरली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, खऱ्या अर्थानं ते रोप मूळ पकडेल का? पात होईल का? कांदा मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मग जर मूळ सडलं असेल, पात होणार, आणि पात झाली नाही तर कांदा होणार नाही. मग आपल्या संसाराच्या मुळाशी जर खऱ्या संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल, आपला प्रपंच घडेल का? पण ते जर शुद्ध असेल तर खऱ्या अर्थानं लेकरं सुद्धा कशी घडतील? अभंगाचं द्वितीय चरण. कुळी कन्या पुत्र होते कुळी कन्या पुत्र होते, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, 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 कन्या तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होते जे
धन्य माता पिता. द्वितीय चरणापर्यंत कुणाला काही शंका, मी गेल्यावर चर्चा नको. आज 12 वाजू द्या, टेन्शन घ्यायचं. 1 वाजले तरी टेन्शन घ्यायचं, पण उद्याची चर्चा नको. निघायचं पुढं. आमच्या जीवनात उतरवला जो संत सावता महाराजांच्या जीवनात होता. महाराज त्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई. त्यांनी आपल्या कर्मामध्ये देवपूजा पाहिली. हा जीवनातला ज्ञानेश्वरी गीतेने सांगितलेला कर्मयोग आहे. पण खऱ्या अर्थानं कर्म काय करावं हे सांगणारं ज्ञान असल्याशिवाय ते कर्म योग्य होणार, हा सांगणारा गीतेचा ज्ञानयोग आहे. पण तुमच्याकडे ज्ञानही आहे, कर्म करायची प्रवृत्तीही आहे, पण जर खऱ्या अर्थानं नम्रता नसेल, कारण महापुरे झाडे तेथे लव्हाळे, मग जर नम्रता नसेल तर ती कार्यसिद्धी होईल का? होईल का? मग नम्रतेनं खऱ्या अर्थानं अंतकरणात जोपर्यंत शिरकाव करत नाही तोपर्यंत विकारांना सुट्टी मिळत नाही, आणि विकारांना जोपर्यंत सुट्टी मिळत नाही तोपर्यंत कर्माचा बोनस पुढे येत नाही. आणि खऱ्या अर्थानं कर्मयोग, ज्ञानयोग नम्रतेला जोडण्यासाठी, कारण खऱ्या अर्थानं भक्तियोग आहे. आता भक्तियोग म्हणजे काय सोपं करून घेऊयात महाराज. जर खऱ्या अर्थानं भक्ती भुकेत आली आपण तिला उपवास असं म्हणतो. भक्ती जर अन्नात आली आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो. भक्ती जर पाण्यात आली आपण तिला तीर्थ असं म्हणतो. भक्ती जर प्रवासाला निघाली आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो. भक्ती जर कृतीत आली आपण तिला सेवा असं म्हणतो. आणि भक्ती जर मानवाच्या अंतकरणात रुजली तर मानवता हा वारकरी संप्रदायाचा अखिल कणा निर्माण होतो. आणि एकदा का मानवता हा धर्म अंतकरणात रुजला की अंतकरणातले काम, क्रोध, मोह, माया, लोभ हे विकार दूर होतात. चित्त निर्मळ होतं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या अंतकरणात आपल्याला देवत्व दिसायला लागतं. आणि त्या देवत्वाची पूजा करताना देव पाहावयासी गेलो देवची होणी. आणि खऱ्या अर्थानं असं देवत्व ज्यांना प्राप्त झालंय, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. एकदा प्रेमानं भजन करूया. वाजून 40 मिनिटांचा सुमार झालेला आहे आणि वारकरी दंडसंहिते आधारित 4ही चरणांचा खऱ्या अर्थानं भावार्थाला अनुमोदन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. फक्त आता खऱ्या अर्थानं आपल्याला एक शब्द आजच्या चिंतन स्वरूपातून खऱ्या अर्थानं सोडवायचा होता, म्हणजे ज्याकडे आपल्याला जायचं होतं, आणि तो शब्द होता हित. आणि खऱ्या अर्थानं ते हित जर आपल्याला प्रपंचातलं कळालं तर आपल्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार. आणि जर घराचं गोकुळ झालं तर काल्याच्या दिवशी येणारा परमात्मा गोकुळात विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त खऱ्या अर्थानं त्यासाठी परमात्म्याचं नाम आपल्या अंतकरणात हवं आणि त्याचा मनाला छंद लागला पाहिजे. कशाला? आणि मन एवढं सोपं आहे. आता तुम्ही सगळे इथे आहे, पण सगळे मना नाही का? कुणाच्या डोक्यात काय खटकी असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळे असेल तर तुमच्या डोक्यात वेगळे असेल तर मी रोज चेहरेच वाचतो महाराज. मागच्यांच्या डोक्यात वेगळे असेल, तरुणपोरच्या डोक्यात एकच चाललंय महाराज, बरोबर वेळेत थांबा बरं, कारण अजून गुड्डीलाही शिमेत राहिलाय. कारण सध्या तरुणाई गेल्या काही वर्षापासून 4 रोगानं ग्रासली महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिका आहे. यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान हवा, काहीतरी मर्यादा हवी. नाही तर 50 रुपयाची बाजारातून बँकटॅकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची
आणि 3 दिवसानं कलर गेला का गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद व्हायला हवेत. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची कर्तृत्वानं नोकरी पहा किंवा आपली शेती तशी घडवा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे. बरं काय प्रेम करतंय? आता कालेज कॉलेजला एक कार्ट पाहिलं, ते त्या पुरला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गबस बावळ्या, परवाच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो जागेवर आला. लय अवघड आहे. बरं आता तो सगळ्या तरुण मित्रांना एकच विनंती करतो, बाबांना 2024 चालू आहे आणि त्याचाही उत्तरार्ध आलाय. आता शिकाल तरच टिकाल, नाहीतर श्रीगोंद्याच्या मार्केटमध्ये बरमुडे चिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि इथं सगळे शेतकरी आहेत का? एकदा जोरदार कडावून टाळ्या आमच्या शेतकरी मुलांसाठी वाजवा महाराज. बिचारे स्वाभिमानी आहेत, पण त्यांच्यावर जेवढी सध्या 7.5 गेल्या 8-10 वर्षापासून आहे तेवढी कुणावच नाही. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का? तुमच्या का चांगलं आहे? काहीच चांगलं आहे महाराज. आता लग्नाच्या पत्रिका कमी, एवढे बायोडेटे छापायची वेळ आली. तुळशीचं लग्न झालं का बाप दिसेल त्याला म्हणतोय हा छान, हा बायोडेटा कुठून तरी जुळवून आण हा. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. आता पुरुष मंडळी सगळे शांत, वेळ कमी, महिला मंडळ. आता तुम्ही थोडं बोललात, आज जर तुम्ही बोललात तर लक्षात ठेवा, भैरवनाथ महाराजांची कृपा होईल आणि पप्या कमीत कमी ह्या वर्षी जेजुरीची पायरी चढल. पण जर आज तुम्ही गप्प राहिलात, पुढचं 5 वर्ष पप्याच्या अंगावर जोडीनं भांडारा पाडणार नाही. त्यामुळं बोलावंच. मग महिला मंडळ आता खरं सांगा, परमात्म्याने सुद्धा सांगितलंय बोला, माझ्या आवाजापेक्षा कमी येऊ द्या पण बोला. लक्षात घ्या महाराज. आता मला खरं सांगा, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. यांच्याबरोबर भांडताना जेवढा आवाज घरात असतो ना, तेवढ्या मोठ्याने सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. आवाजच येत नाही तुमचा. आत्ता फॉर्म भरायचे होते ते 1.5 हजाराचे, काय त्या बँक मॅनेजरवर आवाज केला यांनी. आणि पैसे आल्यानंतर मैत्रिणीला सांगताना डबल आवाज होता. आणि आता त्यामुळं आवाज तुमचा तेवढाच ठेवा. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. बरं ठीक आहे, आपला बाबा यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ. ज्यांना वाटतं महाराज शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच हव्यात, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आज परमात्मा तुमचं ऐकणार आहे. बरेच नवरदेव राहिले दादा तुमच्या गावात. महिला मंडळ तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना आता, शेतकऱ्याच्या मुलांना महाराज मुली मिळायलाच. मग इथं बसलेली कोणती आई आता भैरवनाथ महाराजांची शपथ घेऊन मला सांगेल, महाराज आज माझे डोळे उघडले, आता बसल्या जागेवर मी आपल्या खऱ्या अर्थानं ग्रामदैवताची शपथ घेऊन वचन घेते का मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आईने आता बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ. तुम्हाला आता शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी ITचे जवळपास आमचे 90-92 मित्र आता लग्नाचे आहेत, ज्यांचा पगार 90 ते 95 हजार, 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड राहतो, गादीवर उभा आहे. फक्त त्यांची एकच अडचण आहे बाबा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का परत 80 सीटर बस घेऊन इकडं? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुलाला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील? मग तुम्हाला जमीन काय लागती का? कारण तुम्हाला ही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हा जोड विनंती करतो, आता तरी विचार बदला. विठ्ठल 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 विठ्ठल
लक्षात घ्या महाराज. आता खऱ्या अर्थानं आणि माझ्या बहिणींनो एक वाक्य बोलून जातो, कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण सध्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात होणाऱ्या घटस्फोटाच्या प्रमाणांमध्ये 80% जर प्रकरणांमध्ये आम्हाला कन्सर्टला रोज समोर एक कारण दिसतंय, आणि ते कारण म्हणजे सध्या कुटुंब व्यवस्थेच्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गातलं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल तर मुलीच्या संसारात मुलीच्या आईचा वाढलेला हस्तक्षेप हे सध्या कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. आता इथं बसलेल्या बऱ्याचशा सासूबाईंना खरं म्हणतात, पण त्यांचाही संध्याकाळी 8 वाजले का आपल्या लेकीला फोन आहे. म्हणजे आपण सुद्धा बदलायला हवं. बरं मला सांगा महिला मंडळ, तुम्ही मुलीला रोज काय सांगताय? शेतकरी नवरा करायचा नाही, शेतीत काम करायचं नाही, उन्हात जायचं नाही, शेतीकडे पाहायचं सुद्धा नाही. आता परमात्म्याच्या कृपेनं तुमच्या लेकीला 15 लाख रुपये पॅकेज असणारा मुलगा मिळाला, पण जर कोरोनासारखी परिस्थिती आली आणि जर त्याच्यावरती गावाला येण्याची वेळ आली तर इथं बसलेल्या किती आया सरळ आपल्या मुलीचा हात धरून तिला माहेरी नांदायला आणतील. फक्त तेवढ्या आयाने आता बोटवर करा. आणि ज्या सांगतील बाळा कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट करून तुमचं कुटुंब घडवा, त्या आयाने एकदा जोरदार टाळी वाजवा. आता कुठं नेऊन सोडता यांना? तुम्ही आयुष्यभर मुलीला काय सांगताय? शेतकरी नवरा करायचा, शेतात काम करायचं, उन्हात जायचं. आता मुलगी ऐकेल का? आणि शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं आणि मुलगी जर माहेरी आली ना, आईचं आयुष्य 2 वर्षांनी, वडिलांचं आयुष्य 3 वर्षानं, आणि मुलीचं संबंध आयुष्य बर्बाद होतं. म्हणून खऱ्या अर्थानं इथून पुढं आपल्या मुलीचं लग्न करताना फक्त पार्ट्या पाहू नका, पहिले कार्टी सरळ आहेत का हे तपासून घ्या, एवढी मात्र नम्रतेची विनंती करतो. दुसरं व्यसन मोबाईलचं व्यसन आहे. मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मला आज बोलायचं नाही, पण ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं 24 तासासाठी खऱ्या अर्थानं आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं 24 तासाची आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ठ मी नक्की करू शकेल. कारण आज 80% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला आणि नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला माहीत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. या मोबाईलच्या व्यसनापासून दूर व्हा. राजकारण करताना हात जोडून नम्रतेची विनंती करतो, लावालावी करा, राजकारण करू नका. झाडे लावा, झाडे जगवाचं राजकारण करा. जिरवाजिरवीचं राजकारण करू नका. पावसाचं पडणारं पाणी जिरवणारं राजकारण करा. आणि खऱ्या अर्थानं कुणाच्या डोक्यात राजकारणाच्या वादातून कुराड घालण्याचा विचार करू नका. कुराडबंदी चराई बंदीचे निर्णय घ्या. गाव घडल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पावसाचे दिवस आहे, पाऊस सुरू झालेला आहे, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं देव असाच मिळत. भक्त प्रल्हाद तेलात तळला तेव्हा देव भेटला, वरून थेंब पडला, आम्ही उठलो. मग तो परमात्मा आपण कुठं शोधतोय याचा मात्र जाताना विचार करा. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणावर विलीन करत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा या नात्याने क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला ज्ञानेश्वर माऊली